नमस्कार सगळ्यांना. शेवटी जय भीम. चिकन मटन लय चांगलं लागत आहे मला. आता खायला सुरुवात करायचंय. डॉक्टरने बी खायला सांगितलंय आणि मला खायचंयच. आता तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा मटन करायचं का द्यायचं चालू तेव्हा का द्यायला खायला मटन आपण. नमस्कार भावांनो बहिणीनो, शुभ सकाळ. काय चालू झाली का चहा पाणी? जय भीम सगळ्याला. आमची झाली पा आता चहा पाणी झाली. चालली स्वयंपाकाची तयारी. पुरं काय आज कुठले नाही, झोपलेलीच आहे. त्याला चहा घेत नाही, सकाळी लवकर उठत बी नाही. चालली पा आता आमची चहा स्वयंपाकाची तयारी चालली. स्वयंपाकाचं काय काय बनवायचं काय काय नाही दाखवते तुम्हाला. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. उठलोय बघा मी आता कवा चाललं मम्मी तर उठ 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 उठ. त्याच्यामुळे उठलोय मी आता. थोडं जरा थंडी वाजायला लागली म्हणून शेकत बसलं होतं बघा. थोडं शेकलं चाललंय माझं. बघू आता घरात जाऊन काय करते मम्मी. तर हो आता मम्मी काय करते काही नाही तर मला बघू. हो चालेल मम्मी सगळं सॉल्व की आता वाटाणाच केली काय भाजी? वाटाण्याची भाजी केली. पण रात्री डाळ जास्त शिजून ठेवती ना. हा डाळ शिल्लक काही त्याच्यामुळं डाळ चालली करणं. भात पण पडलाय. कुठे भात भात नाही खाल्लाय रात्री. मम्मी बसली बघा आता पीठ मळल्यावर म्हणजे स्वयंपाक झाला की लवकर स्वयंपाक आवर नाही मम्मीला. कारण आज जायचंय परत आपल्याला दवाखान्यात मम्मीला घेऊन इंजेक्शन घ्यायला. त्या दिवशी ते दिले 3 इंजेक्शन आणि आज परत येतील 2 इंजेक्शन. आवरा मम्मा लवकर लवकर. तुला तिकडं सोडून दवाखान्यात नेऊन परत घरी यायचं. कारण परत मग तिकडच जायचं. कुठं जायचं तुला? कॉलेजला. होईन का तुला कॉलेजला जाणं? होतंय. कसं आपलं लागन का लवकर नंबर? आता काय करायचं होतं, चिठ्ठी घेऊन जायचं त्याच्याविषयी. डॉक्टर लोक येतात का लवकर? त्या दिवशी का गेलो आपण 10 वाजले तर नव्हतं. 10 वाजले. हा मग जाऊ. होतंय कॉलेज जे करणं होतंय, दवाखाना होतोय नाही ना. काय माहिती आता काय होतंय काय नाही. हो ना. बघ आता सगळ्यांचे जेवण झालेले आहेत आणि ज्याच्या त्याच्या कामाला पण चालले गेले. महज जेवण राहिलं होतं. आता मी पण बसलो बघा जेवायला. आणि आता जेवण झालं. मम्मीचं पण आवडते तोपर्यंत लगेच मग मम्मीला घेऊन जायचं आपल्याला दवाखान्यामध्ये. तर चला म्हणलं या तुम्ही पण जेवायला. करतो मी जेवण. गेलतो पा दवाखान्यामध्ये. आलो आज दवाखान्यातून. आज पण दिले 2 इंजेक्शन. तिथं काय व्हिडिओ घेतला नाही. त्याच्या ध्यानात नव्हतं का काय काय म्हणतेस त्यालाच माहिती कशाच्या धुंदीत होतात. तिथं काय व्हिडिओ घेतला नाही काय नाही. आज काय कामाला लागले नाही. घरीच आहे आज. चला पाहत राहा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ. आज कशाचा व्हिडिओ बनतोय तो. आज बोर होऊ राहिलंय घरी असल्यामुळं. घरी राहिले करमत बी नाही. कामाची सवय आहे आपल्याला. घरी कुठं करमत आहे का नाही. कॉलेजला गेलता तू? आला जेवण केलं? बरोबर कामच नाही करू राहिलं बाई. एका याच्यात दबतच नाही. लय अवघड झालंय आता. मोबाईलचं वाटोळ झालं माझ्याकडून. काय करू मी बरं. मोबाईल एक सांगा मी कमराला खोसला होता आणि चांगली अशी इतकी उंच आहे ना. चढले तिथून कमरात खोसला आणि वर चढले आणि तिथून आले आणि तिथं बसले 2-3 रील पाहिल्या आणि मोबाईलच लागला हँग मारायलाय म्हणे. खाली वाकले म्हणजे काय माहिती काय झालं काय नाही. आता काय तो स्क्रीन दबली त्याची स्क्रीनच त्याची काम करू नाही राहिली. चला हो का. चला पा आज कशाची भाजी बनवली तर यायला खाऊ वाटाणा नाही. एवढी चांगली भाजी बनवून सनी. हे पा मी दाखवते तुम्हाला कशाची भाजी बनवली. भाऊ इकडे ना. गेला झोपायला. जायचं बी म्हणतोय जाऊन झोपतोय. या पोराला कायच करावा नुसतं झोपायला लागत आहे. तर येऊन जाऊन झोपाच आहे. काय करू मग? काय करू? काय दाखवायचं?
लंडकलं मम्मा. जेवण करायले हा जेवण करायले. काय बाबा इकडे बनवलंय मुगाचं वरण. रात्रीचं असं नाही, हं. सकाळी बनवलंय तर पप्पा मुगात डाळ रात्री जास्त शिजू घातली होती. हा थोडी काढून ठेवली का? हा काढून ठेवली. मग मी सकाळी बनवली. रात्री फिक्क बनवलं होतं, सकाळी तिखट बनवलंय. ते शिजलेल्या डाळीचं बरं का. मला डबाच मिळाला. हा लंड राहिलं. आणि ही बनवली पाणी मटर आलू आलू मटर. आलू मटर. त्याच्यामध्ये आलू टाकले आणि मस्त मटरची भाजी बनवून घेतली. हं. मला नाही खायची म्हणे, मला नाही आवडत. कायच करावा, मला तर काहीतरी उपयोग सांगा बरं तुम्ही. याला खायला नेमकं पाहिजे काय नाही काय याच चाललंय पहा. कुठून जाऊन आलेत, कुठून? कोण्या मित्राच्या घरी जाऊन आलेत. हम्म. म्हणे चिकन मटन लय चांगलं लागत आहे, मला आता खायला सुरुवात करायचंय. डॉक्टरनं बी खायला सांगितलंय आणि मला खायचंयच. आता आता तुमच्या डाळी साळी सगळं तुम्हीच खा, मला मटण खायचंय. आजपासून मी मटण खाणं सुरू करतो. काय करावं मंडळी सांगा, मला तर आवडत नाही त्याला मटण मासे खायचं. आम्ही तर खाल्लंच नाही कधी. कसं करावं सांगा, आम्ही खाल्ली नाही. तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा मटण करायचं का द्यायचं चालू म्हणून. तेव्हा का त्याला खायला मटण आपण सांगा. डॉक्टर म्हणले हा ते म्हणतात मला डॉक्टर म्हणले मटण मासे खायचा तुमची हालत चांगली होईल. मटण मासे खाल्ल्याला हालत चांगली होईल म्हणे. त्याची हालत अशीच आहे. आपल्याला लहानपणचं आपल्याला काही माहिती नव्हतं, पण जसं लग्न झालंय ना मग तसं सांगते मी. त्याची तब्येत हीच आहे. नपली नपली काय ना पोरगा बी तसंच आहे. काय करावं मग आता त्याला सांगा. नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा. यायला मटण मासे चालू करू द्यायचे का खायला. ते डॉक्टरने सांगितले हालत फुगवायची. सांगा कमेंट मध्ये. हो माहिती नक्की सांगा. मग आपण तर ट्राय नाही केलेलं, मग आपण खाऊ पा मम्मा. मग आता घरात यायला लागल्यावर खाल्लं नाही कधी, कसं काय माहिती. आता घरात यायच लागले म्हणल्यावर पाहू काय काय होते काय काय नाही. तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा काय करावं काय नाही. खाल्लं बी तर फक्त एकच दिवस रविवार, बाकीच्या दिवशी नाही. अशाच गाड्या जात राहत्यात रोजच्या. एक दिवस आड एक दिवस आड एक दिवस आड रोजच्या गाड्या जातात रामतीर्थाला. काय करता काय सांगावं. गेली आता गाडी इथून आणि रोड आहे ना मला जवळ. येता जाता गाड्या लगे असते तर वेगळी 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 त्या गाड्याची ही वाजती. काय रे गाणं हा गाणं गाणं. त्या गाड्यावर वेगळं वेगळं गाणं वाजत आहे. ते आपल्या धर्माचं गाणं लावलेलं असतं त्या गाडीवर आहे ना. रंगवायचं काम राहते रोज. एक दिवस आड आहेच ते. आज गेली आता गाडी, आता उद्या नाही पण परवा जाणारच गाडी. रोजच झालेलं इथे. काय तरुण जाते म्हातारे जाते काहीच नाही लगे. चला बस झाला आता आपला हिडे. चला नमस्कार सगळ्यांना. शेवटी जय भीम.